आमच्या अरविंद भाऊला हळद लागली ना नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज या ठिकाणी मस्तपैकी मी पण आवरून रेडी आहे आणि आरोही पण आवरून रेडी आहे, कारण आज आहे आपल्या अरविंदची हळद आणि हळदीसाठीच आम्हाला जायचंय. मी मस्तपैकी येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे आणि आरोहीने काहीतरी युनिक ट्राय करायचं म्हणून अशी रेड कलरची साडी घातलेली आहे आणि आरोही एकदम जास्त सुंदर दिसते या साडीमध्ये आणि मी पण खूप जास्त सुंदर दिसतोय असं आरोही मला आत्ता म्हणत होती. म्हणा तू खूप सुंदर दिसतोयस. नीट म्हण ना तर इमानदारीने. खरंच इमानदारीने सांगितलं, तू खूप सुंदर दिसतोय. आणि आरोहीने हे बघा मेहंदी पण काढलेली आहे. मेहंदीत माझं नाव नाही, आणि बघ बँगल्स. मेहंदीत माझं नाव नाहीये. लग्न झाल्यावर टाकत मग टॅटू का काढला माझ्या नावाचा? टॅटू बघ. आरोही तुला किती वेळ आवरायला अजून? बस 5 मिनिट. बरं ये खाली लवकर आवरून, कारण खूप जास्त उशीर झालेला आहे बरं का ऑलरेडी. तर आता आहे ना आपली सगळी बाकीची मंडळी पण आलेली आहे. गोल्या पण आलाय. गोल्या आपली हिमालयन कुठे गेली? गेली आता. निवृत्तीला माहिती की नाही हिमालयन कुठे गेली रे? गेली तिच्या घरी. तिच्या घरी गेली. अबे हिमालयन कुठे? गेली तिच्या घरी. तर गाईज हिमालयन आपण विकलेली आहे ड्यू टू सम रिझन पण लवकरच सांगेल मी. बट सध्या पार्किंग खूप मोकळी वाटते. हिमालयन नाही आहे तर बट जाऊ द्या. आज हिमालयनचा टॉपिक नको. काल हर्षदने ऑलरेडी व्लॉग केला होता, खूप जास्त रडायला येत होतं. हर्षदचा व्लॉग बघू शकता तुम्ही त्याच्या यूट्यूब चॅनलवरती. हर्षद कुठे गेली हिमालयन? आपली हिमालयन गेली दुसऱ्याच्या घरी. दुसऱ्याच्या घरी नाही, तिला प्रॉपर ओनर भेटेल आता कोणतरी, जो तिचा प्रॉपर उपयोग करेल, नाही मोठे घेऊन फिरेल. कारण त्या गाडीला आहे ना जास्त उभं राहायची सवय नाही पाहिजे. ती हिमालयन अशी गाडी ना तिला नुसतं फिरायला पाहिजे. बरोबर आहे नाही? उभीच होती ती इथं. हा ना, तिचा खूप कमी वापर झाला आहे. फक्त 2 वर्षात ती 8,000 किलोमीटर चाललेली आहे. तर आता आरोही पण या ठिकाणी आवरून आलेली आहे. माझा फेस व्यवस्थित वाटतोय ना की थोडं पावडर वगैरे लावू? थोडी पावडर लाव, घाम येतोय तुला खूप. आहे का पावडर? हा आणलेली आहे. तर चला थोडा मेकअप करून घेऊ आरोहीकडून. मी गाडीत बसलो ना त्यात पूर्ण. तर आरोहीने आता मला रेडी करून दिलेलं आहे या ठिकाणी आणि आता हर्षद पण मेकअप करून घेतोय. अरे मेकअप नाही करत, फक्त पावडर लावते. हा पण मग पावडर मेकअप एकच. आमचा निवृत्ती पण एकदम हँडसम दिसतोय आणि सिंगल मुलगा आहे. कोणी सुंदर मुलगी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आमच्या निवृत्तीचं पण लग्न करायचं पुढच्या वर्षी. नाही करायचं तू लग्न? तू म्हण नाही करायचं. नाही करायचं अजून. नाही करायचं पुढच्या वर्षी तर करणं आहे ना. मग नंतर सेट झाल्यावर. आणि लवकरच आपलं एक नवीन शॉप चालू होणार आहे. कुठं सांग लवकर? सांगू ते नंतर अजून. सरप्राईज ठेवायचं आहे का? बिग धमाका राहणार आहे. लवकरच आपलं एक नवीन शॉप नवीन तालुक्यामध्ये चालू होणार आहे. आता आहे ना रवी भाऊ आणि अमोल भाऊ पण आलेले. भाऊ का दिसतोय मी? पण मी नवरदेवनी वाटलं पाहिजे. कसं काय? नवरदेव साधा वाटेल आणि मी चांगला वाटेल असं नाही झालं पाहिजे. पप्पा पण आले भाऊ. पप्पाने तर नवीन चष्मा पण घातलेला आहे जॉन जॅकब्सचा. शर्ट एकदम भारी आहे. ते लावून द्या भाऊ पप्पाला बटन. आणि आरोहीन ते एका साईडला व्लॉग करताय. हर्षदचा आहे ना आज रिझल्ट लागलेला आणि हर्षदला आहे ना 91. येस गाईज, मला पण सांगायचं राहिलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या ब्लॉगमध्ये प्रमोट करू द्या. हर्षदला आहे ना 91% मार्क पडलेले आहे. खूप जण म्हणतो ते हर्षद अभ्यास करत नाही. बट हर्षदनी प्रूव्ह करून दाखवलं. हर्षदला 91% मार्क पडलेले. अभिनंदन. आणि पहिले त्यांनी माझ्यासोबत प्रँक केला, मला खोटं सांगितलं, त्याच्यामुळे त्यांनी मार पण खाल्लाय. हे भारी आले हे बघ. नाही ना, चांगले आलेत ना हे बघ ना. आता आहे ना मम्मी पप्पा पण फोटो क्लिक करताय. तर मम्मी कशी म्हणते माहिती का, लगेच आमच्यासारखी पोस्ट द्या म्हणे. नाही, आई शिकवतात जरा बायकोच्या गळ्यात हात टाकायचा असतो फोटो काढायच्या वेळेस. तेव्हा ते कशी उभे धरून आणल्यासारखे. चष्मा काढून टाका. नाही चांगलं वाटतंय. ढेरीमध्ये घेतली पप्पानी. हे बघ गोल्या फोटो थोडं मागं वाटलं असतं. तर आता आहे ना आम्ही या ठिकाणी मल्टिपल फोटो पण काढलेले. आरोही तर अजून फोटो काढायची म्हणतीये. आता फायनली आम्ही निघालेलो ना. आमच्या गाडीत बघा ना किती मेंबर आहे पाठीमागं. पण पाठीमागं 4-5 मेंबर आहे. पप्पा आहे इकडे, कोण आहे अमोल, तिकडे निवृत्ती. पाठीमागं 5 जण, समोर 2 आणि मी इकडे. गोलू पलीकडे. गोलू तो काय पलीकडे. आणि निवृत्ती कुठे आहे मग? निवृत्ती दुसऱ्या गाडीत आहे. तर काही आम्ही ना मस्तपैकी आता व्हिडिओ काढायला एका ठिकाणी थांबलेलो आहे, कारण इथलं वातावरण एकदम भारी आहे. सनलाईट पण एकदम प्रॉपर आहे. तिथं मस्तपैकी ना व्हिडिओ शूट करून घेऊ. आता आहे ना आम्ही खूप सारे व्हिडिओ वगैरे पण काढलेले आहे. आता आहे ना मम्मी पप्पा फोटो क्लिक करत बसलेले. हे बघा किती छान व्हिडिओ आले ना आरोही. मस्त व्हिडिओ. माझा फोन कुठे आहे ग? मला काय माहिती. मम्मीने ते आता फोटो काढता इथं. मी आज काय
येतात ते एक इकडे एक इकडे. अर्षद म्हणतो एक जण तिकडे बघतंय एक जण इकडे बघतंय. दाखव. मामा खाली बघते. माझा फोटो चांगला येतो. तर आता पप्पाला आहे ना आपण थार रॉक चालवायला लावू. द्या रेस द्या सोडा ना तुम्ही. तर पप्पा आहे ना आता आपली थार चालवून बघताय कशी चालवायला. लय हलकी ती, उलट जेवढी तुम्ही मोठी गाडी चालवशाल तेवढी सोपी वाटते. घ्या ना सरळ 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 तिकडं पण घेतलं राहतं सगळं. चला कुठं पण चालते ती, डोंगरात डांगरात दगड बघा फक्त. तर पप्पानी थार चालवून बघितली. पप्पा ब्रेकच इतके मारते माहिती का, फुल झटके मारते. थांबा मी तुम्हाला राईड मारून आणतो, बसा तुम्ही. आणि तिचा ब्रेक पण इलेक्ट्रॉनिक आहे, पार्किंग ब्रेक. हे बघा इथं पार्किंग ब्रेक आहे, बटन आहे असं मोठा नाही हँडल सारखा. क्लच ब्रेकवर पाय ठेवा, न्यूट्रल करा पहिले. क्लच ब्रेकवर पाय ठेवा, हे बटन दाबलं. हे बघा हे जे बटन दिसतं इथलं, हे वाला जर वरती केलं याच्यात रेड लाईट लागतो. क्लच ब्रेकवर पाय का, बाप रेड झालं. आता क्लच ब्रेकवर पाय ना, खाली दाबलं की निघालं पार्किंग ब्रेक. चालवा. म्हणजे एवढा जो स्पेस आहे आपल्याला इथला हा पूर्ण मोकळा भेटतो आरीन चालवायला. तर पप्पानी ना एकदम लॉंग टर्न मारलेला आहे आता. तर पप्पानी ना फुल गाडीचा आनंद घेतलेला आहे. आता आहे ना इथं आम्ही खूप वेळपर्यंत थांबलेलो आहे. सूर्य सुद्धा आता चाललेला आहे, बट आमचे बाकीचे मेंबर कुठे राहिले काय माहिती. अर्ध्या रस्त्यात आलेले आहे ते. आता आम्ही त्यांची वाट बघतच पुढे थांबलेलो आहे. आता आहे ना राहिलेले मेंबर पण आलेले. जयराम म्हणून त्यांनी इतका टाइमपास केला माहिती का. आता भाऊच्या लग्नाला आहे ना लवकर जायचंच नाही हळदीला पोरावर बरं का. 10 वाजता येऊ आम्ही हळदीला. हा 1 घंटा झाला आम्हाला इथं थांबून. कल्याणीचा बड्डे आहे ना, कल्याणी हॅपी बड्डे. किती वर्षाची झाली कल्याणी, ऑनेस्ट बोलायचं असतं. अरे बापरे 18 प्लस झाली कल्याणी आता. तर काही फायनली आता आपण नवरदेवाला भेटलेलो आहे. नवरदेव मिस केलं नाही आम्हाला खूप जास्त जीवाला येत आहे. बाकीचे पण येत आहे, थोडं माग आहे. मग अजून जीवत जीवेल तुझा. आपल्याला ती डीजेची गाडी इकडे आणणं पडेल ना. सगळे समोर जेवायला बसलेले आहे बघा. इथे सगळे जेवायला बसलेले, त्याच्यानंतर गाडी वगैरे आणेल. नवरदेवचे मित्र आले आता, नवरदेवच्या जीवात जीव आला आता. आणि नवरदेवला ऊन लागलेलं आहे आम्हाला असं कळलेलं आहे. नवरदेवची तब्येत खराब झालेली आहे. लग्नाचं टेन्शन घेतलं काय. मग काय टेन्शन, आपल्या घरचे आहे ना. लग्नाचं टेन्शन आलं तुला. तर अरविंदनी ना हातावरती मेहंदी पण काढलेली आहे. सानू हे काय लिहिलं वरती, आरू आरू अरविंदचा आरू, तिचं सानू. इकडे काय लिहिलं, अरविंद सानिका. ए यस हातावर पण ये. पाठीमागून काढली का पोरीचं का आता एक बांधले तर लोक काम करण्यासाठी. अरविंदला कडे बघितले किती आली हवा. अरविंदचे ना इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर्स पण झालेले आहे. अभिनंदन. थँक्यू. तर आता आहे ना आपले बाकीचे सगळे मेंबर आलेले. शिवा पण आलाय, प्रीतम आलाय, अभि आलाय, रवी भाऊ, अमोल, तिकडं गोल्या, साई, जयराम भाऊ, निवृत्ती, यश, सार्थक. आणि हे कोण आहे, हा कोण. नाही नाही जयराम भाऊचे साडू. हा जयराम भाऊचे साडू आहे. आणि सोनाली वहिनी पण आलेले आहे. सोनाली वहिनी अमोल जवळ बसा. अमोल कुठे गेले वहिनी, हो जाऊ शिरू. तर आता आहे ना अरविंद भाऊ मस्तपैकी रेडी होऊन आलेला आहे. आणि आता आहे ना अमोल भाऊ त्याला मांडवळ्या बांधताय. टाळ्या. ए अरे जरा नवरदेव सारखं तर बिलकुल वागत नाही, स्वतः टाळ्या वाजवत आहे. तुझं लग्न होतं राजा. काय होतं मग, सगळ्याच होतं. आजी म्हणते लेकरू त्याला काय कळतं. काही कळत नाही म्हणतो, लग्नच लावून मला वाटतं. आता ना आम्ही जेवायला बसतोय कारण अरविंदला पण खूप जास्त भूक लागलेली आहे. परत आमच्या अमोल भाऊला पण भूक लागलेली आहे. पहिल्या तुला पण भूक लागली का. तर आम्ही ना स्पेशली आमच्या रोहित भाऊसाठी गुलाबजामुनचा अख्खा डब्बा घेतलेला आहे. रोहित भाऊला 18 गुलाबजामुन खाल्ल्याशिवाय रोहित भाऊचं काही मन लागत नाही. रोहित भाऊसाठी स्पेशल गुलाबजामुनचा डब्बा, गुलाबजामुन नसताना. एकानं काय होतं, आदर रे तू पण काय. दे ते काय नाही बघ रे. दरे काय रे. रोहित आकार तो नाही नाही म्हणतो आणि दाबून आणतोय बरं का. रोहित घे एक घे. पकडा भाऊ. नको ते नेमकं पडून दिलं आता. नवर द्याला
हे भावी नवरदेव हे तो पण एक नवरदेव करा आता करा आता करा भाऊ, कुठं तोंड घ्या वरती तोंड वरती घ्या तोंड अजून एक काय तर अजून एक काय रोहित लहान किती वाटली तर फायनली आता डीजे पण बॅक साईडला आलेला आहे आणि ह्या साईडला हळद लागणार आहे अरविंदची. ए आपण नवरदेवला आणून इकडं स्पेशली आमच्या सिल्लोडचे रोहित भाऊ आणि जामनेरवरनं आशिष भाऊ पण आलेले. आपल्या जिग्गीच्या हळदीला तुम्ही आलेले. एकदम भारी वाटतंय आज फुल राडा होणार मस्त. रोहित भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. फुल राडा करायचा ना? फुल राडा. शिवा कसं वाटतंय? छान एकदम. नागिन डान्स आहे का आज? हो रे कोणता डान्स? आज माहोल आहे डायरेक्ट. हा बोल काय फुल राडा एकदम. प्रीतम भाऊ कसा माहोल राहणार आहे आज? एक नंबर राहणार आहे. हो भाऊ कसा माहोल राहणार आहे? राडा फुल सार्थक छान. छान राहणार आहे. भाऊ कसा राहणार आहे? जाळण धूर एकच होणार आज. एकच नाही लगेच सगळं डायरेक्ट आज फुल एन्जॉय करणार आहे आम्ही. एकदम मस्त नाचणार आहे. थांबणारच नाही हो फुल नाचायचं आज. फुल एकदम मस्त पद्धतीने हळद सेलिब्रेट झालेली आहे. आमचा ओरडू आवाज पण बसलेला आहे. आमच्या अरविंद भाऊला हळद लागली ना. माझं नाही फुटलं. अरे याच्यात काहीच नाही आहे. हा टाका लागली भाऊ अरविंदला हळद. एवढं नाचलो काही एवढं नाचलो डायरेक्ट कसा माहोल झाला. एक नंबर. माहोल कसा झाला काका? एकच नंबर. आमच्या डायरेक्ट आहे ना आवाज बसलेले सगळी लेडीज गँग पण नाचली. माहोल कसा झाला? लय मजा आली. मम्मी कशी मजा आली? मस्त वहिनी एकदम भारी कल्याणी मस्त. अरे एकच नंबर. बाकी जायला मजा आली नाही. आवाज बसले का रे? 1 2 3. तर चला आता घरी निघू. उद्या सकाळी लवकर यायचंय परत आणि खूप जास्त मजा आली. आता सगळे असे टर झोपणारे. नवरदेव पण मी म्हणतो उद्या 2-2:30 शिवाय उठत नाही आता. काय रे नवरदेव पण लई नाचलेला आहे. नवरदेव पण लवकर उठणार नाहीये. आणि आता ते लग्नाचा ड्रेस आहे ना जवळ घेऊन झोपायचं. 4-4 वेळेस बघायचं टाइम किती झाला. झाली की सकाळ नाही तर घालूनच झोपून रे. चला निघतो आम्ही. सगळ्यांचे आवाज बसलेले. भाऊ बोलाय. अमोल बोल एकदा. अमोल बोल. हॅलो. तेव्हा आवाज कसे बसले. नवरदेव आमचे चांगले आवाज पॅक केले होतो. रे माहोल झाला की नाही? अरे बापले भयान माहोल झाला. आवाज नाही का नाही. डायरेक्ट लोळून असले. आम्ही सह्याद्री वाहिले जिथं पण जातो माहोल करून यावंच लागतं उद्या आवडतं लग्नाला. तर काही फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि तिथे थकले माहिती का सगळे पार्किंगमध्ये आता गप्पा मारत बसलेले आणि भूक पण लागलेली आहे. नाचून सगळं जिरून गेलेलं आहे. कल्याणी तर लय भारी नाचली हो. आता लवकरच 4-5 वर्षात कल्याणीचं पण लग्न राहणार आहे. हा ना कल्याणी? 4-5 वर्ष हा का ग? हा तिची अपेक्षा होती. मामाने म्हणा एकाच वर्षात लगे. वहिनी मजा आली ना. पण भूक लय लागली भाऊ. आता उद्या परत अरविंदच्या लग्नाला फुल राडा करायचा आहे.
अरविंद भाऊच्या हळदीला तर खूप जास्त एन्जॉय केलं, लग्नाला सुद्धा खूप जास्त एन्जॉय होणार आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला व्लॉग बघायला सुद्धा खूपच जास्त मजा आली असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.